काय झालं? ब्रेकअप झाला? पगार कापला गेला की घरासमोर कोणीतरी कचरा टाकला? जे काही झालं असेल ना ते बाजूला ठेवा. कारण आज आपण अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी तुमच्याकडे नसेल तर लोक तुम्हाला मठ्ठ समजतात. ती म्हणजे हास्य. काही लोक असतात बघा, ज्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं जणू साऱ्या जगाचं कर्ज त्यांच्याच नावावर आहे. अरे बाबा, हसण्याने 400 कॅलरीज जळतात म्हणतात. जिमला जाऊन पैसे घालवण्यापेक्षा 2 जोक्स ऐकून दात दाखवले तर काय बिघडलं? तुमची स्माईल म्हणजे काय लिमिटेड एडिशन आहे का? की एकदा हसले की संपून जाईल? लोक म्हणतात हसल्याने रक्ताभिसरण सुधारतं. खरंय. पण आपल्याकडे काही लोक असे असतात की त्यांना जोक सांगितला तरी ते 2 मिनिटांनी हसतात. त्यांचा प्रोसेसर इतका स्लो असतो की जोक संपल्यावर ते विचारतात, मग पुढे काय झालं? अशा लोकांसाठी हास्य क्लब ही शेवटची आशा आहे. तिथे जाऊन बघा, लोक विनाकारण हा 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 करत असतात. बघायला विचित्र वाटतं, पण किमान ते तुमच्या आमच्यासारखं तोंड कडू करून फिरत नाहीत. समोरच्याला कन्फ्यूज करायचं असेल ना, तर फक्त त्याच्याकडे बघून एक मिश्किल हसू द्या. त्याला वाटेल याला नक्की काहीतरी माहीत आहे. तुमचं एक हसू समोरच्याचे 10 गैरसमज करू शकतात किंवा मिटवू शकतात. आणि मुलींच्या बाबतीत तर विचारूच नका. त्यांचं ते एक हसू मुलांच्या आयुष्याचा गेम लावायला पुरेसं असतं. हसणं म्हणजे सकारात्मक ऊर्जेचा गुणाकार आणि टेन्शनचा भागाकार. पण काही जण आयुष्यात फक्त वजाबाकीच करत बसतात. बघा, शेतात पीक आलं की शेतकरी हसतो. बाळ खेळायला लागलं की आई बाबा हसतात. पण आपण फक्त तेव्हाच हसतो जेव्हा ऑफिसमध्ये बॉस कुणाला तरी झापतो. अरे, हसण्यासाठी कारणाची वाट बघू नका. चार्ली चॅप्लिन म्हणाला होता, ज्या दिवशी हसला नाहीत तो दिवस फुकट गेला. मग काय, आजचा दिवस फुकट घालवायचा आहे का? बघा मित्रांनो, आयुष्य खूप छोटं आहे. चेहरा सुंदर दिसावा म्हणून हजारो रुपयांची क्रीम लावण्यापेक्षा एक फुकटचं हसू चेहऱ्यावर ठेवा. तुमचं रडतं तोंड बघायला कोणालाच आवडत नाही. स्वतः तुम्हाला सुद्धा आरशात आवडणार नाही. म्हणून हसा, हसवा आणि स्वतःला खुश ठेवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नसेल आवडला तरी कमेंटमध्ये हा 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 लिहा. म्हणजे आम्हाला वाटेल तुम्ही हसताय. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.